विटा नगर परिषद नियोजनबद्ध व्यवस्थापन याबद्दल नेहमीच पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच विविध नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात देखील कायम अग्रेसर असतं. याचप्रमाणे विटा नगर परिषदेमार्फत नागरिकांकडून कर वसुली करण्याकरिता देखील अशीच एक योजना राबवण्यात आली होती. दिनांक 5 जुलै अखेर कर भरणा करणाऱ्या लोकांना 1% सवलत करामध्ये देण्यात आली होती. विटा नगर परिषदेची सन 2024-25 या आर्थिक वर्षाची घरपट्टीची एकूण मागणी 13,30,00,000 रुपये इतकी आहे. पैकी 5 जुलै 2024 अखेर विटा नगरपालिकेने 1 कोटी रुपयांची वसुली केली आहे. विटा नगरपालिकेने विटा नगरवासियांना घरपट्टी भरण्यामध्ये 1% सवलत 5 जुलै अखेर दिली होती. त्यामुळे नागरिकांकडून याचं स्वागत होतं. सुजाण नागरिकांनी आपल्या घरपट्टीची रक्कम भरत दिनांक 5 जुलै 2024 अखेर 1 कोटी इतका भरणा करण्यात आला. याचबरोबर सन 2024-25 या आर्थिक वर्षातील पाणीपट्टीची एकूण मागणी 7 कोटी रुपयांची आहे. पैकी विटा नगरपालिकेने 5 जुलै अखेर 40 लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल केली आहे. यावेळी मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी सर्व सुजाण नागरिकांचं कौतुक करत ज्या नागरिकांनी अद्याप घरपट्टी अथवा पाणीपट्टी भरलेली नाही त्यांनी लवकरात लवकर भरून नगर परिषदेत सहकार्य करावं असं आवाहन केलं. तरी विटा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम नगरपालिका कार्यालयात भरणा करून नगर परिषदेत सहकार्य करावं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.